अशा गटप्रवर्तक संघटना नाशिक शहर पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांबद्दल चांगलं बोलत नाही, परंतु माझ्या आशा वर्करबद्दल अतिशय चांगले बोलला म्हणून आपण स्वतःसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जर या कोविडच्या काळामध्ये माझा 20 कर्मचारी आणि माझ्या आशेचा रस्त्यावर नसता तर काय अंकार बांधला असता. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये वीज लागते, ती वीज पुरवण्याचं काम माझा 20 कर्मचारी करत होता आणि आरोग्य चांगली सुविधा उपचार देण्याचं काम तुमच्या माध्यमातून केलं जात होतं. तर कल्पना करा की आरोग्य डिपार्टमेंट नसतं आणि इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट नसतं तर काय झालं असतं. म्हणून आपण नेहमी चांगल्या पद्धतीचं काम करत जा. खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मूलमंत्र दिलेला आहे, उठा, शिक्षण घ्या, संघटित व्हा आणि संघर्ष करा. मला अभिमान वाटतो देसले सर आपल्या या संघटनेच्या 500 रुपयापासून जी काही आपलं मानधन होतं, हे मानधन आपण 7-8 वर्षामध्ये आपण 12,000 रुपये केलं. जर आपण आपली संघटना जे राजू देशमुख सर आणि तुमचे जे काही नेतृत्व असेल, हे नेतृत्व ज्या ज्या वेळेला आत येतील त्या त्या वेळेला तर या 12,000चे 24,000 व्हायला वेळ लागणार नाही. अधिवेशन आहे आमच्या 20 कर्मचाऱ्यांचं अधिवेशन 2 वर्षापूर्वी झालं. 50 लाख रुपये मामांच्या नेतृत्वाखाली खर्च केला. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि अनेक मंत्री महोदय आमचं अधिवेशन कुठे असावं तर 2 क्लबवर आमचं अधिवेशन होतं. म्हणून येणारं अधिवेशन तुमचं सुद्धा भविष्यामध्ये 2 क्लबवर झाली पाहिजे. याच्यासाठी तुम्हाला 20 कर्मचाऱ्यांच्या वतीने काय मदत लागेल आणि या तुमच्या संघर्षामध्ये ज्या ज्या वेळेला तुम्ही रस्त्यावर उतराल त्यावेळेला आमची बहीण रस्त्यावर उतरली तर तिच्या पाठीशी 20 कर्मचारी भाऊ म्हणून नेहमीच उतरेल असं तुम्हाला अभिवचन देतो. आपल्या या